अट्टहास न करता झटपट तयार होणारे हलके फुलके खाण्यासाठी टेस्टी असे मूग डाळ आणि उडदाच्या डाळीचे पापड। त्यासाठी मी 800 ग्रॅम उडीद डाळ घेतली आणि 200 ग्रॅम मूग डाळ घेतली, स्वच्छ निवडली आणि त्यानंतर ही डाळ छोट्या चक्कीवरनं दळून आणली। एकदम बारीक पीठ तयार झाले बघा। एका ताटामध्ये हे पीठ काढून घेतले, त्यामध्ये रेडीमेडच मसाला एक पाकिट मी घालून घेतला। घरी मसाला तयार न करता रेडीमेड आणून त्यामध्ये मसाला घालून घेतला। मसाला चांगला मिक्स करून घेतला, चाळणीनं पण एकदा चाळून घेतला, त्यामुळे मसाला पूर्ण पिठामध्ये मिक्स झाला। त्यामधील एक वाटीभर पीठ काढून घेतले आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं घट्ट तयार करून घेतले। त्यानंतर हे पीठ एक 10 ते 15 मिनिटच मी झाकून ठेवले। त्यानंतर पीठ 15 मिनिटांनी त्याची एक छोटी गोळी तयार करून पापड लाटून घेतला। ह्या पिठाला मी अजिबात ठेचून घेतलं नाही, काही घेतलेलं नाही, तरी सुद्धा पापड एकदम छान झालेला आहे। जेवढा मोठा करायचा तेवढा हा पापड मोठा होतोय बघा। मस्त असा हा पापड लाटला गेला आहे, पातळ एकदम असा हा मुगाचा नाही उडदाच्या डाळीचा पापड झाला तयार। राहिलेल्या पिठाचे सर्व पापड मी लाटून घेतले। त्यानंतर 2 दिवस सावलीला हे सर्व पापड छान असे वाळवून घेतले। मस्त बघा, छोटे मोठे कसेही पाहिजे तसे आकाराचे पापड झाले आपले तयार। आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये हा पापड तळून घेतला। एकदम खुसखुशीत हलका फुलका आणि एकदम कढई भरून असा हा पापड तळला गेला आहे बघा। मस्त दिसायला सुद्धा पांढरा शुभ्र झालेला आहे। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।